निवडणुकीच्या निकालाबाबत राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट केलेली. त्यांनी त्या पोस्टमध्ये काय म्हटलंय बघा. ते असं म्हणतात की केरळमधील माझ्या बंधू भगिनींनो, खरोखरच निर्णायक जनादेश दिल्याबद्दल धन्यवाद. अथकपणे लढलेल्या आणि उत्तमरित्या चालवलेल्या प्रचार मोहिमेबद्दल प्रत्येक UDF नेत्याचं आणि कार्यकर्त्याचं अभिनंदन. मी आधी म्हटल्याप्रमाणे केरळमध्ये प्रतिभा आहे, केरळमध्ये क्षमता आहे आणि आता केरळमध्ये या दोन्हींना योग्य दिशा देण्याची दूरदृष्टी असलेले UDF सरकार आहे. मी माझ्या केरळ परिवाराला लवकरच भेटण्यास उत्सुक आहे, असं एक्सवरती पोस्ट करत त्यांनी म्हटलेलं आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विक्रमी मताधिक्यानं विजय झाला. सुनेत्रा पवार यांनी 2,18,930 मतं मिळवलेली आहेत आणि त्यांनी उत्तर प्रदेशचे सुनील कुमार शर्मा यांचा विक्रम मोडलाय. सुनील कुमार यांना 2,14,835 मतं मिळाली होती. इतकंच नव्हे तर सुनेत्रा पवारांनी 2019 मधील अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडलाय. 2019 मध्ये अजित पवारांना 1,65,000 मताधिक्य मिळालं होतं. दरम्यान या विजयाबद्दल सुनेत्रा पवारांनी मतदारांचे आभार मानलेत, तर जय पवारांनी कुठेही विजयाचा जल्लोष करू नका असं आवाहन केलंय. आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल. कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे. सर्व बारामतीकरांनी ज्या प्रकारचं मतदान केलेलं आहे त्यावरून दादांवरचा अढळ विश्वास त्यांनी माझ्या पाठीशी उभा केलाय असं हे चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास जो त्यांनी मला दाखवलेला आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचं खरं तर आभार मानते. त्यांनी दिलेला आणि दाखवलेला विश्वास हा नक्कीच सार्थ करण्यासाठी हे मतदान जे केलेलं आहे त्याचं दादांचं बळ आणि माझ्यावरची जबाबदारी वाढवलेली आहे असं मी मानेन. पुढे बघा, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले विक्रमी मतांनी विजयी झालेले आहेत. या मतदारसंघात यापूर्वी इतक्या मोठ्या मताधिक्यानं कुणीही निवडून आलं नव्हतं आणि त्यामुळे हा विजय भाजपसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातोय. आज माझ्या विजयासाठी माझे वडील नाहीत, त्यामुळे हा विजय असूनही नसल्यासारखा आहे. वडील आज असते तर माझा आनंद दुप्पट झाला असता. मात्र त्यांनी कमावलेला विश्वास आणि दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन असा विश्वास कर्डिलेंनी व्यक्त केला. आपल्याबरोबर अक्षय कर्डिले सर, मला सांगा, आज कधी नवा तेवढा ऐतिहासिक लाखाच्या फरकाने फर्स्ट टाइम या इतिहासामध्ये या माझा विजय मिळाला, कसं वाटतं? हा पूर्ण विजय माझ्या वडिलांचा आहे. त्यांनी शून्यातून सुरुवात केली ती त्यांच्या राजकीय क्षेत्राची. शून्यातून ह्या 30-35 वर्षामध्ये त्यांनी एक स्वतःचं हक्काचं साम्राज्य तयार केलं आणि हे कुटुंब आहे साहेबांनी तयार केलेलं. इथं असलेला मतदान केलेला माणूस प्रत्येकजण हा साहेबांच्या कुटुंबातला सदस्य आहे. तर यांनी साहेबांच्या प्रती जी भावना होती ती मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. आज मला जे काही मताधिक्य मिळाले हे सर्वसामान्य जनता ज्यांच्यासाठी साहेबांनी रात्रीचा दिवस एक केला, घाम गाळला, प्रत्येकाच्या सुखात दुःखात सहभागी झाले, प्रत्येकाच्या हृदयात साहेबांनी स्वतःचं घर तयार केले. आणि आज हा प्रत्येक व्यक्ती 6 महिन्यापासून माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे. कुटुंबातल्या सदस्यासारखा मला प्रेम करतोय, जीव लावतोय आणि ह्या मताच्या माध्यमातून साहेबांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ही व्यक्त झालेली आहे. मतदान किंवा सहभाग असो, नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघातली जनता, जिल्ह्यातली किंवा राज्याच्या नेते मंडळीपासून तर गरीबातला गरीब सामान्य माणूस प्रत्येकाने या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे. कारण की प्रत्येकाची भावना होती की साहेबांचं आणि आमचं एक वेगळं नातं होतं राजकारणाच्या पलीकडं आणि त्या नात्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने यामध्ये आम्हाला काहीतरी करायचं आहे
यासाठी प्रत्येकानेच याच्यात योगदान दिलेलं आहे. तर सर्व ज्यांनी आज हा विजय मला संपादित करून दिला अशा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा साहेबांनी जे कामं वचनं दिली होती ती वचनं पूर्ण करण्याचा निर्धार अक्षय केडले यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर.